आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमपूजनीय सद्गुरुदास महाराज, आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या नागपूरचे राजे आदरणीय मुदोजीराव, त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता गेली अनेक वर्ष ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, परिश्रम घेतले असे रमेश सातपुते, श्री गुरु दयाशंकर तिवारीजी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, माननीय सुधाकरराव कोहळे, जयप्रकाश गुप्ताजी, मंचावरील आणि विशेषतः या स्पर्धेच्या संयोजनामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले असे आमचे सहकारी संजय बंगाले आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं अतिशय भाग्य आहे की आदरणीय सद्गुरूंनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. आज जेव्हा ते बोलत होते तेव्हा मला आठवण झाली की मी ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळी त्यांचं नाव विजयराव देशमुख असं होतं. रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी होते आणि त्यावेळी त्यांनी पहिल्यांदी शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांची भाषणमाला आयोजित झाली होती. महालामधल्या दादासाहेब धनवटनगर विद्यालय आणि न्यू इंग्लिश हायस्कूल इथे अनेकदा त्यांची भाषणं ऐकण्याची संधी मला मिळाली. खऱ्या अर्थाने आमच्या लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थाने आम्हाला त्या काळात जर समजावून सांगितला असेल किंवा ते संस्कार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय बाबासाहेब पुरंदरे आणि त्यावेळचे विजयराव देशमुख, इतिहासकार, शिवत इतिहासकार असं त्यावेळी त्यांना सगळेजण म्हणायचे. त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित आहेत. फार कमी शब्दामध्ये त्यांनी यामागचा इतिहास आपल्या सगळ्यांना सांगितला. आपली प्रकृती ठीक नसतानाही केवळ इतिहासाबद्दल त्यांना असणारं प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं निस्सीम प्रेम, या भावनेपोटी ते आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं. याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे केवळ दगड मातीच्या प्रतिकृती आपण उभ्या नाही केल्या. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली विरासत ही आपली प्रेरणा आहे आणि भविष्यातल्या राष्ट्र निर्मितीची प्रेरणा आपल्याला इतिहासातून मिळते. त्यामुळे भूतकाळातला जो इतिहास आहे त्याचं वर्तमान काळामध्ये अध्ययन आणि चिंतन जर केलं तर भविष्य काळात राष्ट्राचा भविष्यातला वेध घेण्याकरता तो इतिहास आपल्याला प्रेरणा देतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं नेतृत्व हे एवढं मोठं होतं की खऱ्या अर्थाने ते पूर्णांक असं महान व्यक्ती होते. रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन केलंय, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या विशेषतः लहान विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. या किल्ल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा इतिहास त्यांच्या मनात रुजला पाहिजे आणि घराघरातून छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले पाहिजे. त्याकरता या इतिहास लोकांपर्यंत जावा म्हणून या स्पर्धेचं आयोजन आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने खरं म्हणजे मी एकटाच काही याचा मला जरी श्रेय दिलं तरी या श्रेयाचा काही वाटेकरी नाही. हजारो लोक या समितीमध्ये काम करतात. सांस्कृतिक वारसा घेऊन छोटे छोटे कामं होतात. आपण यावर्षी 71,000 महिलांना शारदोत्सवामध्ये मेहंदी काढण्याचं काम केलं. 650 महिलांनी काम केलं. आपण या ठिकाणी मागच्या काही वर्षापासून आपण भक्ती महोत्सव करतो. मागच्या वर्षी मनाचे श्लोक आणि वंदे मातरम एकाच वेळी 30,000 विद्यार्थ्यांनी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. रामरक्षा असेल, भीमरूपी असेल, भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, या सगळ्यांच्या बाबतीत आपण सातत्याने आपल्या समाज मनावर उत्तम संस्कार व्हावे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपल्या विदर्भातील संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अतिशय सुंदर भजनं आहेत. हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही आहे, तर लोकप्रबोधनाचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांची भजनं किती यथार्थी आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव देव, अशानं भेटायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याले वज्राचे भेव, मातीचा देव त्याले पाण्याचे भेव, सोन्या चांदीचा देव त्याले चोराचे भेव, देव अशानं भेटायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे त्यांची भजनं जी आहेत ती आपल्या समाज मनाला माणूस कसा तयार झाला पाहिजे, आपण विचार कसा केला पाहिजे, या भावनेतून आपण जवळपास 5,000 लोकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अनेक खंजिरी भजनाचा आनंद स्पर्धेच्या रूपाने घेतला. आपण पंढरपूरची जी यात्रा आहे ते एक प्रकारे वारी आपण त्याला म्हणतो. त्याचं 2,500 कलाकारांनी स्टेजवर उभं राहून त्याचा कार्यक्रम केला. संत गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, आर्य चाणक्य असतील, अशा विविध प्रकार, विवेकानंदजी असतील, सावरकर असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा सगळ्यांचा इतिहासाचे आपण मोठे मोठे कार्यक्रम घेतले. मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले. जागतिक स्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे अनेक कलाकार आलेत, साहित्यिक आले, कवी आले, इतिहासकार आले. पण या सगळ्यामागे मनोरंजन हा केवळ उद्देश नव्हता. तर आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली विरासत आणि आपला हा जो विचार आहे हा भविष्यातल्या तरुण पिढीच्या मनामध्ये आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसा रुजवता येईल हा त्यामागे प्रयत्न होता. रमेश सातपुतेंनी आणि गुरूंनी अनेक वर्ष हे कार्य केलं आणि आजही तेच करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केवळ या चांगल्या कार्याच्या मागे उभं राहण्याचं ठरवलं. आणि आज आपण सेवा सदन या शिक्षण संस्थेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं. 150 पेक्षा जास्त या निमित्ताने अनेक किल्ले उभे राहिलेले आहेत. त्या प्रत्येक किल्ल्याचा स्वतंत्र इतिहास आहे. खरं म्हणजे विजयरावांची प्रकृती आता तेवढी चांगली नाही आहे, पण त्यांच्यासारख्या थोर इतिहासकारांनी त्या प्रत्येक किल्ल्याचं वर्णन करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना शिवशाहीचा इतिहास कळेल. ज्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विदर्भातील हजारो मुलं, शेकडो तरुण मुलांना घेऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं दर्शन घडवलं आणि त्या किल्ल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना समजावून सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही आईवडिलांना सगळ्यात जास्त मानतो, पण आपण आईवडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आपल्या हृदयात आहे. आणि म्हणून आपण नेहमी, मी तर दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये
समोर नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र मोठं लावून ठेवला. याचं कारण कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकरता आदर्श आहे. आणि म्हणून त्या आदर्शाचा जो विचार आहे, जो संस्कार आहे, तो भविष्यातल्या पिढीमध्ये कसा जाईल त्याचा प्रयत्न म्हणून ही स्पर्धा आहे, हे आयोजन आहे. आणि मला खूप आनंद आहे की 150पेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला. मला आत्ताच अनिल सोलेंनी सांगितलं की आपल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 1 तासामध्ये 51 मिनिटात श्री गुरु आणि त्यांचे सहकारी कार्यक्रम सुरू असताना मोठा किल्ला बांधणार आहे. आपल्या कार्यक्रमाला रोज 50,000 लोक येतात आणि त्या सगळ्यांना तो बघायला मिळणार आहे. शिवनेरी किल्ला बांधणार आहे. आणि आपल्या सगळ्यांचा हा जो इतिहास आहे, जो प्रेरणादायी इतिहास आहे, हा जास्तीत जास्त प्रभावी रीतीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन युवकांमध्ये, जे भविष्याचे आपल्या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये हा विचार कसा पोहोचेल, त्यांच्यावर महाराजांचे संस्कार कसे होतील, हीच प्रेरणा त्यामागे आहे. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवकिल्ले आपले जे 3 गट आहेत, त्या तिन्ही गटांच्या मिळून आपण विभागणी केली आहे. आणि या सगळ्यामधले आपले जे किल्ले आहेत, त्या सगळ्या किल्ल्यामध्ये अनेक लोक हे किल्ले बघणार आहेत. आणि विशेषतः वर्तमानपत्र देखील, पत्रकारही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आमचा फोटो नाही छापला तरी चालेल, पण या प्रत्येक किल्ल्याची माहिती आणि या स्पर्धेत ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांची माहिती आपल्या माध्यमातून आपण जर लोकांपर्यंत पोहोचवली तर हा भूतकाळातला गौरवशाली इतिहास भविष्याचं निर्माण करण्याकरता समाज मनाला प्रेरणा देणार आहे. मला विश्वास आहे की या आयोजनामध्ये आपण सगळ्यांनी, एवढा पाऊस आहे, सकाळची वेळ आहे, तरी उत्साहाने भाग घेतला. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. विशेषतः आपले परीक्षक आहेत, दुरून दुरून आलेले आहेत, त्यांनाही पण धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या आजच्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता गुरुवर्य परमपूजनीय महाराज आपल्या आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलेत. आणि त्यांनी आलेच नाही तर त्यांनी अतिशय कमी शब्दामध्ये समर्पक पद्धतीने किल्ल्याचं महत्त्व आपल्याला समजून सांगितलं. त्यांचं भाषणही आपण आज ऐकलं, ते आपण रेकॉर्ड केलेलं आहे. आपण ह्या निमित्ताने त्यांनी जे भाषण आणि विचार व्यक्त केले ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सेवा सदन शिक्षण संस्थेने यामध्ये सहकार्य केलं त्यांना, आणि त्याचबरोबर या सगळ्याच्या सांस्कृतिक महोत्सव समितीने पण समाजातल्या इतिहास, संस्कृती आणि विरासत टिकवणं, ती वाढवणं, ती मजबूत करणं आणि भविष्याच्या पिढीला त्याला जोडण्याचं काम, ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात हे मोठं यश आहे की आपण सगळ्यांनी यात जो सहभाग घेतला, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा लाखो मनापर्यंत पोहोचेल. आपल्याला जसं माहिती आहे की आपल्या यावेळी 8 तारखेला जवळपास 50,000 विद्यार्थी हे भगवद्गीतेचे 3 श्लोक, 3 अध्याय हे म्हणणार आहेत. आणि आपण ते देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करणार आहे. मला विश्वास आहे की आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली विरासत ही केवळ मनोरंजनापुरती असता कामा नये. याच्या मागे असलेला इतिहास, शब्द, जीवनमूल्य आणि विचार हे आपल्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम करणारे झाले पाहिजे. त्याकरता हा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आदरणीय महाराज या ठिकाणी आलेत
त्यांनी आपल्या सगळ्यांना उत्तम मार्गदर्शन केलं. प्रकृती ठीक नसतानाही आपल्याबद्दल प्रेमाबद्दल आपल्यावर प्रेम आहेच, पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती याच्यावर आपलं संपूर्ण जीवनात त्यांनी कार्य केलं. त्यावर त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेमाने त्यांना खिचून आपल्यामध्ये आणलं. कारण मला असं एकदा वाटलं की आपण सांगावं की प्रकृती अस्वस्थ असताना ते नाही आले तरी चालतील, परंतु या ठिकाणी ते आलेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला. मी पण त्यांना हात जोडून अभिवादन करतो, नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.